एवढ्या छोट्या गावातून आम्ही हे करणं म्हणजे आम्ही आमच्या इमॅजिनेशनचं पलीकडे होतं आणि हे होणंच आम्ही याच्याहून जास्त अजून काय मागू शकतो देवाला. लहानपणापासून नृत्याची आवड ह्याकरता होती कारण माझी आई स्वतः नृत्यांगण आहे आणि लहानपणापासून नृत्याचे धडे मी तिच्याकडूनच घेते. ते पावलापावलाला शिकत जातो तर ते शिकत गेले, लँग्वेज शिकत गेले, तिकडच्या लोकांमध्ये सगळंच राहणीमान वगैरे सगळं बदलायला लागलं. हे सगळ्यात छान तेव्हा वाटलं जेव्हा मला तिकडून एक एवढी मोठी ट्रॉफी मिळाली जी मी तुम्हाला जाताना दाखवेन. प्रॅक्टिस तिथे होतेच पण घरी येऊन एक जी काही पॉलिशिंग लागते किंवा एक आईवडील जेव्हा म्हणतात की हे बरोबर होतं हे चुकीचं होतं आहे तर तेव्हाच आपल्याला खरं कळतं की काय आपण कुठे आहोत आत्ता. 9 दिवस 9 चनियाचोली पाहिजे तसा तो अजून ट्रेन आहे आणि आता डबल झालं आहे एकावर एक. म्हणजे माझ्या मिस्टरांची काय हालत असेल ते थोडंसं तुम्ही आम्ही दोघी वेड्या आहोत शॉपिंगसाठी. म्हणजे गेलो की म्हणतात ना माझ्या वडील म्हणतात अरे तुम्ही त्यांचा धंदा करून द्यायला चाललात का. हाय हॅलो नमस्कार, मी अलिशा खेडेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चित्रसृष्टी या चॅनलमध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत घाडगे अँड सून तसंच ढोलकीच्या तालावर आणि अनेक कार्यक्रमांमध्ये दिसणारी आपली लाडकी रिचा अग्निहोत्री हिच्यासोबत. त्याचबरोबर तिच्या आईसोबतही आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग. हाय रिचा, कशी आहेस? हाय, मी मजेत. तू कशी आहेस? एकदम मस्त. काय सांगशील रिचा, मी तर तुझी थोडक्यातच ओळख करून दिली पण तू काय तुझी ओळख करून देशील आम्हा सगळ्यांना? मी काय ओळख करून देऊ. सो मी रिचा अग्निहोत्री. तुम्ही मला घाडगे आणि सून या सिरियलमध्ये पाहिलं असेल, ढोलकीच्या तालावर किंवा साऊथच्या केक डान्स रियालिटी शोची फायनलिस्ट किंवा भूमिकन्या, ऑल द बेस्ट नाटकातली मोहिनी, असं काही तुम्ही मला वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये पाहिलं असेल. आणि आज तुमच्यासोबत मी आलिशासोबत गप्पा मारायला आली आहे विथ माय डिअरेस्ट मॉम. आणि आजकाल सगळीकडे आमची जोडी चालली आहे कारण मी इंस्टाग्राम वगैरे काही पाहतच तुमच्या दोघींच्या रील्स. येस, आजकाल आम्ही भरपूर रील्स वगैरे एकत्र टाकतो आणि ज्याला लोक खूप खूप छान प्रतिसाद देत आहेत. सो थँक्यू सो मच फॉर कॉलिंग अस टू युअर ब्युटिफुल शो. बरं मॅम, तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुम्ही मातृत्व सांभाळता तुमचा एवढा मोठा प्रवास पार पाडलात, काय सांगाल? काही नाही, पॅशन असतं आणि एकदा आपण मनातनं जिद्द केली की ते बरोबर घडत जातं. तर प्रवास म्हणजे माझा मेन नृत्यातला आहे. कथक नृत्य विशारद आहे मी, शास्त्रीय संगीत विशारद पण आहे, तबला पण शिकले मी डिप्लोमापर्यंत आणि प्लस मी नॅशनल डिरेक्टर पण होते टॉप ऑफ द वर्ल्डची आणि मी टॉप ऑफ द वर्ल्डमध्ये सेकंड रनरअप पण 2016ला जिंकलेली आहे ॲज मिसेस इंडिया म्हणून. तर हे कसं आहे, पॅशन आहे म्हणूनच सगळं घडत गेलं. आणि मातृत्व सांभाळत ही गोष्ट खरी आहे पण मुलगी पण तेवढीच गुणी होती त्याच्यामुळे कसं त्यांची पण साथ होती. मिस्टरांची खूप जास्त त्यांचा सपोर्ट आहे आणि हिनी पण म्हणजे खूपच गुणी होती लहानपणापासून, म्हणजे ऐकायची सगळं, त्याच्यामुळे मला जास्त त्रास पडला नाही. ह्या पण गोष्टी सगळ्या मला सांभाळता आल्या. रिचा, तू म्हणालीस तुला नृत्याची लहानपणापासून आवड आहे, बरोबर? मग तू ढोलकीच्या तालावर मध्ये पार्टिसिपेट केलंस आणि त्यानंतर डायरेक्ट तू आम्हाला साऊथमध्ये किक डान्स या शो मध्ये दिसलीस. काय, कसा होता हा प्रवास? खूपच सुंदर होता. लहानपणापासून नृत्याची आवड ह्याकरता होती कारण माझी आई स्वतः नृत्यांगण आहे आणि लहानपणापासून नृत्याचे धडे मी तिच्याकडूनच घेतले. तर मला असं तिच्याकडून आधी कळलं की मी नृत्याकडे वळायचंच नाही. तिला हवं असायचं की अरे माझी मुलगी आहे तर नृत्य केलं पाहिजे, पण ते व्हायचं नाही. मग नंतर एका पॉइंट आईसारखा गुरु दुसरा कोणीच नाही. खरी गोष्ट आहे. आणि तिला बघून मी करायला लागले. म्हणजे जेव्हा मी पाहिलं की आई नाचते तर एक असं की नाही मला पण करायचं, आई कसे स्टेप्स करते. सो आपण म्हणतो ना की मूल आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतो. सो इट वॉज दॅट. आणि ढोलकीच्या तालावरमध्ये तर म्हणजे माझा जेव्हा मी श्रावण क्वीन जिंकले तर त्याच्यानंतर मला ढोलकीच्या तालावर साऊथचा शो, जेव्हा ढोलकीची फायनलिस्ट झाली मी, टॉप फायनलिस्ट, तर नंतर एक
काइंड ऑफ सेलिब्रिटी असा एक टॅग आला होता तेव्हा. आणि मग साऊथमध्ये मला ॲज अ सेलिब्रिटी फ्रॉम मुंबई म्हणूनच बोलवलं होतं. सो दॅट वॉज अ प्रॉपर सेलिब्रिटी शो. आणि तिकडे सगळे साऊथचे होते, पण केवळ मी एकमेव होती जी मुंबईची होते. पण तो एक प्रवास खूप वेगळा होता, कारण इथे इट वॉज मोर अबाउट ग्रेस. ढोलकी इज ऑल अबाउट लावणी, वेर यू हॅव अ ऑल कंपोज्डनेस अँड ग्रेस, सगळा तो तुमच्यात मिक्सचर असला पाहिजे. वेरॅज तिकडे इट्स ऑल ढँग ढूम फुल अफलातून असते. तुम्ही पाहिलंच आहे साऊथचे शोज कसे असतात किंवा सॉंग्स कसे एकदम पेपी असतात. सो येस, ती जर्नी खूप वेगळी होती, पण त्याच्यासाठी मला आईवडिलांचा खूप सपोर्ट मिळाला आहे. आणि पदोपदी म्हणजे इवन ढोलकीच्या शोमध्ये मी कॉलेज पण करत होते आणि एक्झाम्स देऊन मी हे सगळं करत होते. सो व्हॉट यूज टू हॅपन, सकाळी आपल्या शूटला जायचे मी ढोलकीच्यासाठी. सकाळी 5ला निघायचे आणि कधी कधी ना नाईट शूट होतात, तर मग ते 4पर्यंत खेचले जायचे. दुसऱ्या दिवशी परीक्षा असायची, तर माझे वडील मला रात्री म्हणजे तिथून पहाटे 4ला पिक करायचे. ऑलरेडी तिथे बसलेले असायचे. तिथून पिक करायचे, घरी न्यायचे. मग मी आंघोळ वगैरे करून परत 6ला निघून कॉलेजमध्ये असायचे परत थ्रू आउट. सो नॉट जस्ट हिम, देन हर लाईक ढोलकीच्या वेळेस किंवा डान्सेसच्या वेळेस प्रॅक्टिस तिथे होतेच, पण घरी येऊन एक जी काही पॉलिशिंग लागते किंवा एक आईवडील जेव्हा म्हणतात की हे बरोबर होतं, हे चुकीचं होतं आहे, तर तेव्हाच आपल्याला खरं कळतं की काय आपण कुठे आहोत आत्ता. सो त्यांची ती खूप मदत मिळाली आणि त्यामुळे आज मी इथे पोचू शकले. आता तू म्हणालीस की साऊथमध्ये एक ढँग 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 असा काहीतरी गाजावाजा असतो, जसं ढोलकीच्या तालावर मध्ये फक्त लावणी असते. आणि बेसिकली आपण ढोलकीच्या तालावऱ्यामध्ये मराठी लावण्या असतात सगळ्या, पण साऊथमध्ये त्यांची भाषा समजून घेणं खूप अवघड असतं. काय सांगशील? नाही, डेफिनेटली मला पहिली गोष्ट तर भाषा एवढी येत नव्हती. माझी आत्या आणि काका तिकडचेच आहेत, पण भाषा कळणं हे खूप डिफिकल्ट होत होतं. आणि नॉट जस्ट दॅट, कल्चर पण कुठेतरी वेगळं पडतं. पण तेच म्हणतो ना आपण, प्रत्येक पावलापावलाला शिकत जातो. तर ते शिकत गेले, लँग्वेज शिकत गेले, तिकडच्या लोकांमध्ये सगळंच राहणीमान वगैरे सगळं बदलायला लागलं. पण करताना खूप मजा आली. आणि असं बऱ्याच वेळा असं व्हायचं की कमेंट्स ते द्यायचे, पण कधी कधी असं व्हायचं की माझ्या बाबतीत चांगलं बोलतायत की वाईट बोलतायत कळत नाही. पण मग एक्सप्रेशनवरून कळायचं, अच्छा ओके, हा नाही चांगलं बोलत, अच्छा हा 10 मार्क मिळाले, बरोबर चांगलं झालं. मग घरी आल्यावर असं झालं का आता ती भाषा तुझ्या आता सतत म्हणजे आता सतत जीवनशैलीत बसलेली होती, घरी आल्यावर असं झालं का आता ह्या शब्दाला मी हे व्हायचं ना. आणि नॉट जस्ट दॅट, त्यांच्यामध्ये एक हेल असतो प्रत्येक, अरे का करतोयस, वाय यू डुईंग इट बाबा. सो यू ऑटोमॅटिकली यू गेट इन टू इट. तर माझं ते पण व्हायला लागले, वाय पप्पा. सो पप्पा म्हणे फुल तिकडची झाली आता तू, फुल साऊथची झाली आहे. सो पण मजा होती तिकडे. आणि सगळ्यात छान तेव्हा वाटलं जेव्हा मला तिकडून एक एवढी मोठी ट्रॉफी मिळाली, जी मी तुम्हाला जाताना दाखवेन. सो इट इज अ व्हेरी बिग ट्रॉफी. आणि ते जेव्हा माझ्या आईवडिलांच्या हातात दिली तेव्हा असं वाटलं की चला कुठेतरी गोष्टी सार्थक झाल्यात. सो या, इट वॉज नाईस अँड फन. बरं, नवरात्री आली आहे, नवरात्रीची शॉपिंग काय केलीस? नवरात्रीची शॉपिंग आता खरं बघू तर आधीसारखं नाही राहिलं. म्हणजे यांच्या काळात कसं असायचं की आधीच गोष्टी म्हणजे हां, जसं नवरात्री आली की आता नवरात्रीच्या वेळेस आपण गोष्टी विकत घेऊ. पण आता कसं झालं की आता आपण कंटिन्युअस वर्षभर स्विगी करा, जो नायका करा, हां, वाट नाही बघायला लागत, आपण घेत राहतो. पण तरी तो सण आला की जरा होतं की मम्मी चनियाचोली घ्यायला जायचं का, आता बँगल्स घ्यायचे का ते, किंवा ते ज्वेलरी घ्यायचं का. सो थोडे चनियाचोलीच्या मागे लागलो आहे आम्ही आणि घेतली पण आहे. पण माझ्या आईला त्याचा जास्त छंद आहे, तिला जास्त, आणि त्यातलं तिला जास्त कळतं जस्ट बिकॉज शी इज इन टू ऑल दिस ब्युटी पॅजंट. तर अजूनही बऱ्याच वेळा असं होतं की मी काहीतरी चुकीचं ड्रेसअप झाले की शी इज द वन हू गाईड्स मी वेल. सो तीच सांगेल रादर काय तिची शॉपिंग अँड ऑल बाबतीत. नवरात्री म्हणले की चनिया चोली आणि हेच ज्वेलरी हेच सगळं मेन असतं. आणि लहानपणापासून कसं आम्हाला, म्हणजे मी पण लग्नाच्या आधीपासून 9 दिवस 9 चनियाचोली पाहिजेत, तसा तो अजून ट्रेन आहे. आणि आता डबल झालं आहे, एकावर एक. म्हणजे माझ्या मिस्टरांची काय हालत असेल ते थोडंसं तुम्ही बाय वन गेट वन फ्री झालंय पप्पाला सध्या. म्हणजे एक आधी होतं तर आणखीन दुसरीच अजून. तर कसे आम्ही पहिल्यापासून व्हरायटी ऑफ हे घालून 9 दिवस खेळायला जाणं, म्हणजे ती खूप क्रेज होती. आणि आता कसं, आता डिझायनर आल्यात गोष्टी, तर अशी टिपिकल चनियाचोली नाही, पण डिझायनर ड्रेसमध्ये किंवा तसे पण
घेऊन येतो आता आम्ही तसं. शॉपिंग मध्ये कोण कोणाला मदत करता, आई तुला की तू आईला? आम्ही दोघी वेड्या आहोत शॉपिंगसाठी. म्हणजे गेलो की म्हणतात ना, माझ्या वडील म्हणतात, अरे तुम्ही त्यांचा धंदा करून द्यायला चाललात का? म्हणजे तुम्ही कोणाची मदत करतात, आमच्या साईडलात का त्यांची? बट वी बोथ आर क्रेझी अबाउट इट. आणि म्हणजे वी बोथ कॉम्प्लिमेंट इच अदर, की जर मला एखादी गोष्ट सूट होत नसेल किंवा काय, सो शी ॲड्स दोज एलिमेंट्स की नाही हे घाल म्हणजे ते छान दिसेल. अँड वाईस वर्सा, इवन आय डू द सेम थिंग. आणि मेन कसं आहे, आम्ही मोस्टली ऑलमोस्ट कदकाठीनी बऱ्यापैकी सिमिलर आहोत. तर बरं होतो. आत्ता थोडीशी मम्मी एकदम थोडं पुट ऑन केलं आहे, पण आधी माझी आई माझ्याहून खूप बारीक होती. जेव्हा वेन शी वेंट टू मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड, तर आम्ही बऱ्यापैकी कॉस्ट्युम्स पण एक्सचेंज करतो. अनेकांची सुरुवात वेशभूषेची चाळीत नव्हते, सोसायटीत नव्हते, शाळेत नव्हते. तुझी कशी झाली आणि तू वेशभूषेसाठी काय असं आकर्षित केलं होतंस? म्हणजे मला कळलं नाही. देवीचा एखाद्या वेशभूषेमध्ये भाग घेतला होतास का? देवीचं रूप धारण केलं होतंस का? खरं सांगू तर असं म्हणता येईल की मी सगळे प्रकारचे वेशभूषा घालून पाहिलेले आहेत. म्हणजे मला असं आठवतं की नवरात्रीच्याच वेळेला बहुतेक किती एक मी जेव्हा कन्या बनले होते, काहीतरी एक 7-8 वर्षाची होते. चौथीत होतीस तू. हां. आणि तिला ते चौकी असते ना, माता की चौकी, तर त्याला एक कन्या देवी असते, छोटी देवी, तर ते हिलाच देवी बनवलं होतं. आणि ते एवढं म्हणजे वेगळाच अनुभव होता की लोक येऊन तिच्या पाया पडत होते पूर्ण, कारण ती देवीच्या रूपात होती. प्रॉपर एक फिल्म सिटीमधनं सिंह आणला होता, म्हणजे सिंहावर मी विराजमान होऊन असं मला पूर्ण फिरवलं. ती माता की चौकी मग पूर्ण त्या अशा याच्यातनं फिरवलं. तर तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि लोक अक्षरशः म्हणजे आपल्या इथले लोक किती भाविक आहेत ना, त्याचा अनुभव आला की म्हणजे ती त्या रोलमध्ये होते म्हणून लोक अक्षरशः तिला साष्टांग घालत. म्हणजे अगदी मी खरं लहान होते खूप, पण मला एकदम असं कसं तरी होत होतं की एवढी मोठी लोक माझे असे पाय पडतायत आणि दाबतायत. आणि एकतर ना मी त्या सिंहावर होते, तर मी लहान होते, माझे पाय पण पोचत नव्हते, मी अशी कुठेतरी बॅलन्स करून. पण तो अनुभव खूप सुंदर होता. सो असं म्हणू शकतो की मी सगळ्या प्रकारचे भरपूर केलीच. हो तसे तर. आणि आत्ताच आय गेस सागरिका म्युझिकमध्ये मी जोगवा वगैरे असे सगळे गाणी पण त्याच्यावर पण डान्स परफॉर्मन्स केलेत. असं म्हणतात एखाद्या गोष्टीवरती आपला विश्वास बसत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण हे करत नाही, म्हणजे मानत नाही. तर असं असतं की एखाद्या देवावरती आपण विश्वास ठेवला तर त्याआधी आपल्याला काहीतरी प्रचिती येते. तर तुमचं देवस्थान कोणतं आहे असं ज्याला तुम्ही मानता आणि त्याची प्रचिती आली आहे तुम्हाला? मला लहानपणी एवढं माहिती नसायचं, पण 9वीत मला स्वामी समर्थ, मी स्वामींना खूप मानते, माझे ते गुरु आहेत. आणि आईवडिलांमुळेच मला कळलं त्यांचं. तर त्यांच्या बाबतीत मला खूप आहे आणि मला त्याची प्रचिती पण आली. मी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं पण होतं. थोडक्यात सांगते की मला आधीच सांगितलं होतं की मी एका आय गेस 9thमध्येच नापास होणार आहे. आणि मला एक कोणीतरी ऑलरेडी, पण अभ्यासात चांगली ज्योतिषनेचा अभ्यासात चांगली असल्यामुळे कोणाला पटत नव्हतं. पण 9वी आल्यावर मला खूप ताप आला आणि फणफणून आजारी पडले. आणि एका स्वामी भक्तांनी, खूप मोठे स्वामी भक्त आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की तेव्हा देवाची आराधना करा, स्वामींसमोर बसा, 21 वेळा तारक मंत्र म्हणा. माझी अशी परिस्थिती होती की मी उठू पण शकत नव्हते. आणि एक्झामसाठी जाणं, तर एक प्रिन्सिपल्स म्हणाले की तुम्हाला यावेळेस ड्रॉप घ्यावं लागेल. सो खूप असं मनात दडपण पण आलं होतं. सो आय गेस तेव्हा मी स्वामींचं केलं आणि त्या नेक्स्ट मोमेंटला मी उठून बसले, अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन परीक्षा देऊन आले, 80% घेऊन आले. सो दॅट वॉज अ व्हेरी बिग मिरॅकल इन आवर लाईफ. आणि असे भरपूर प्रचिती येत गेले. रादर आईला भरपूर आलेत त्याच्या प्रचिती आली? खूप आहेत स्वामींचं. म्हणजे एखादी कसं आहे ना, मला दृष्टांत पण साक्षात त्यांचे डोळे पण दिसतात, काही असेल तर. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच ते पाठीशी. म्हणजे हिच्या बाबतीतच अजून हे तुम्हाला अनुभव सांगितला तर तो पण आहे असा. काहीतरी एक मंगळसूत्राचं पण तुझा एक होता. हां, ते नॉमिनल आहेत, पण असे बरेचसे आहेत की ज्या नेकी थोडक्यात होणारच नाही ते तसे. मेन काय आहे की हे जे काय आत्ता आम्ही आहोत ते त्यांच्यामुळे हे खूप मोठं मिरॅकल आहे की कुठेच आपला गॉडफादर या इंडस्ट्रीमध्ये नसताना त्याच्यात आम्ही
जळगाव भुसावळ साईडने आम्ही इथे येऊन आमचा आज सेटअप तयार केलं आहे. तर ते त्यांच्यामुळेच आहे सगळं. एवढ्या छोट्या गावातून आम्ही हे करणं म्हणजे आम्ही आमच्या इमॅजिनेशनचं पलीकडे होतं आणि हे होणंच आम्ही ह्याच्याहून जास्त अजून काय मागू शकतो देवाला. न मागता देवानी एवढं दिलं तर आम्हाला ते स्वामींचं सुरू केल्यावर ह्या सगळ्या प्रचिती आल्या आहेत. बरं, नवरात्र म्हटलं की आत्ताचा काळ वेगळा आहे आणि तुमच्या तरुणपणातला काळ वेगळा आहे. तर तुमच्या तरुणपणी कसा होता नवरात्र किंवा दांडिया गरबा कसा होता? हां, पूर्वीचे गरबे म्हणजे काय, आम्ही एक ती भक्ती आराधना म्हणून गरबे करत होतो. म्हणजे जे पहिले 5 गरबे असतात ते प्रॉपर ट्रेडिशनल गरबे म्हणजे दोडियो वगैरे ते प्रकार आम्ही नाचलेले आहेत. आणि आत्ता कसं, आत्ता नुसतंच धांगडधिंगाणी हे जास्त दांडिया प्रकारच जास्त बघायला मिळतं. हार्डली कोणी, जसं सोसायटींमधनं मी जनरल पाहते, हार्डली कोणीतरी आपलं गरबा वगैरे ट्रेडिशनल करताना. पण मोस्ट ऑफ द फन साईड ह्या जास्त आहे. फन तेव्हाही होतं पण त्याच्यात एक भक्तीचा पण पार्ट होता असं मला वाटतं. म्हणजे मे बी मी रॉंग असू शकेन, आत्ताही असू शकेल तेवढं, पण मोस्टली मी हेच बघितलं आहे की जास्त दांडियावर पण भर आहे आणि डिस्को गरबा, डिस्को दांडिया हे टाईप आहे. म्हणजे ट्रेडिशनल सोडून रिमिक्स प्रकारे जास्त आलेले. आणि वाय जस्ट हर, मी पण सांगू शकते, लहान असताना मला जे दांडिया बाबतीत किंवा गरबा बाबतीत जे क्रेज असायचं, म्हणजे आम्हाला तर आठवतं मी माझ्या मावशी काकांकडे अंकलेश्वरला जायचो, म्हणजे गुजरातला जायचो खास नवरात्रीच्या वेळेस. आम्ही तिथे असायचो 9 दिवस आणि तिकडे ज्या भावनेनी सगळेजण यायचे आणि ते गरबा करायचे, प्लस त्यांचा सगळं लाईव्ह ढोल वगैरे त्यांचा स्वतःचा असायचा. आणि म्हणजे ते नटणं वगैरे, आता तर बऱ्यापैकी मॉडर्नकडे कल आला आहे की जर आपण गरबाचे कपडे पण घालतो तर त्याच्यात पण एक थोडासा मॉडर्न टच आला आहे. पण तेव्हा ते टिपिकल ट्रेडिशनल घालण्यात आणि तेव्हा त्या वेळेला जाणं आणि तिथे ती मजा, मग त्यांचं ते कॉम्पिटिशन्स अँड ऑल, ती मजाच खूप वेगळी होती. आणि मला तर आठवतं नवरात्रीची वाट बघायचो, कधी नवरात्र येते ना, त्यात आपण डान्सर, गाणं वाजलं की पाय थिरकतो. एक्झॅक्टली. नाही, पण तेव्हाची मजा फारच वेगळी होती आणि इट वॉज फन. आणि स्पेशली माझ्या मावशी काकांनी तर माझे खूप म्हणजे लाड पुरवलेत तिकडे. मला हवे तसे, इतकी लहान होते ते. खरं बघू तर आपण असं विचार करतो ना की लहान मुलाला एवढे कशाला कपडे, ते चण्या चोली वगैरे घ्यायच्या, पण मम्मी पप्पा मावशी काका सगळ्यांनी एवढे लाड पुरवलेत, एवढे वेगवेगळ्या प्रकारचे मला चण्या चोली घेऊन दिल्या. सो तो एक आनंद मला तेव्हाचा फार वेगळा वाटायचा. आत्ता चांगलं वाटतं, पण ते म्युझिक हां, म्हणजे शेड्यूल झाल्यामुळे की बिझी शेड्यूलमुळे तर ते होतंच की आपल्याला एवढं तेव्हा वेळ नाही देता येत. पण आत्ता जरा थोडीशी गाणी पार्टीमध्ये वाजणं आणि इथे वाजणं बऱ्यापैकी सिमिलर वाटतं. फक्त एवढंच आहे की खेलैया गाण्याचा टच असतो, पण तेव्हा ट्रेडिशनल असायचं, तर त्याची मजा अजून वेगळी होती. सो कम्पॅरिझन नाही आहे, पण मजा होती. तुमच्या वेळी गाणी अगदीच वेगळी असली, आता जसं ही म्हणाली, तर तुमच्या वेळेचं एखादं गाणं तुम्हाला आठवतंय का, ते तुम्ही गुणगुणाल? ते केसर पूर्वा किंवा खेलैया ढोल, हां, एखाद्या 2 ओळी वेळ घेतला चालेल? हां, कोणतंही नाही, वर्डिंग्स आठवते ना, वर्डिंग असं हमिंग करके का ना 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 ना, थांब जरा. नाही ते तिथे एकदा परत स्टार्ट कर. जरा आठवते, ते कट होईल. हो, तिला हा थोडा वेळ. तारा विन श्यामने एक लडू लागे, घास रमवाने मेनो आवजे, हो तारा विन. आवाजातच गोडवा आहे, आवाजातच त्यांच्या शारदा होसलेली आहे. तिने आता पण गाणं पूर्ण नाही केलं बिकॉज शी हॅज टू बी व्हेरी परफेक्ट, आणि तिला त्याचे वर्ड आठवत नाहीये. सो ती सिंगरचं. बरं रिचा, तू कॉन्व्हेंट स्कूलमधून शिकलेली आहेस बरोबर, आणि तू मराठी सिरियल्स करते. आपलं कॉन्व्हेंट स्कूल असल्यावर म्हटल्यावर आपल्या इंग्लिशवर इतकं प्रभुत्व असतं की मराठी बोलताना कुठेतरी आपण अडकतो, थांबतो. की मग तू सिरियलमध्ये काम करताना काय म्हणजे चॅलेंजेस होते तुला खूप जास्त?
कसं निभवलं? व्हेरी गुड क्वेश्चन. आय रिअली लव्ह दिस बिकॉज हा खूप खूप मोठा भाग आहे माझ्या ह्या जर्नीतला. कारण मी कॉन्व्हेंटमध्ये शिकले असल्यामुळे खरंच इंग्लिशवर प्रभुत्व होतं. आणि नुसतं तेवढंच नाही तर माझ्या म्हणजे थ्रू आउट द लाईफ मला मराठी हा सब्जेक्टच आला नाही CBSEमध्ये असल्यामुळे. तर त्यामुळे कुठे किती म्हटलं तरी मराठी फक्त घरी बोलते म्हणून मराठी येतं. इट वॉज लाईक दॅट. सो ग्रामॅटिकल अँड ऑल थोडेफार काही काही व्हायचे. घाडगे अँड सून करताना मला आपले जे दिग्गज आर्टिस्ट होते, सुकन्याताई, अतिशाताई, ह्या सगळ्यांनी, चिन्मय झाले, ह्या सगळ्यांनी इतकी मदत केली मला की ते मला सांगायचे की घरी पेपर वाच, मराठी पेपर वाच, जोरात उच्चारण ठेव आणि कुठे चुकले तर करेक्ट करायचं. प्लस फिल्म करताना मला माझे डिरेक्टर संतोष कोल्हे सर यांनी पण त्याच्यावर खूप मदत केली. सो सारखं मराठी पेपर वाचून आता माझं मराठी वाचन पण बऱ्यापैकी बरं झालं. नाही तर मी आधी अशी मला काय इतकं वाईट होतं. सो कधी कधी अजूनही दडपण येतं. जर आता मराठी सिरियल करताना स्क्रिप्ट सगळे मराठीतच असतात. सो असं आलं आणि सगळ्यांसमोर झालं की प्लीज एक्सक्यूज मी, मला जरा सांभाळून घ्या, मी हळू वाचणार आहे, कारण सगळ्यांचं वाचन फास्ट असतं. पण झालं, थोडंसं कठीण पडलं मला. पण कुठे ना कुठे माझं कॅरेक्टर पण इतकं पेपी होतं की मला ते छान निभवून घेतलं त्याच्यात. आणि झालं. नाव आय एम इन फ्रंट ऑफ यू टॉकिंग इन मराठी. म्हणजे आता इंग्लिश बोलते पण मराठीत बोलते आता. सो या घाडगे अँड सून मधली कियारा आणि रिचा किती फरक आहे किंवा किती साम्य आहे तुमच्या दोघींमध्ये? ओके. सो घाडगे अँड सूनमधली कियारा पेपी होती, आउटस्पोकन होती, कुठेतरी चाइल्डिश पण होती, बालिश पण होती. पण शी न्यू की काय केलं पाहिजे काय नाही. देर वॉज अ फेज वेअर शी हॅड बीन इन टू दॅट नेगेटिव्ह झोन. सो आय वोंट टॉक अबाउट इट बिकॉज मला असं वाटतं की ते त्या सिरियलच्या प्लॉटची रिक्वायरमेंट होती आणि ते ती काहीतरी रिझनमुळे करत होती की तो तिचा हक्क होता, तिचा बॉयफ्रेंड तिचा होता आणि मग त्याचं परस्पर लग्न करून टाकणं हे तिला कुठेतरी ते पटत नव्हतं. विच एनी टुडेज गर्ल, कुठलीही मुलगी चिडणारच. सो मला असं वाटतं की त्या प्लॉटप्रमाणे शी वॉज राईट. पण रिचा इज शी इज मोर, शी नोज वॉट टू डू, कुठे काय बोललं पाहिजे, कुठे काय नाही. बालिश हा एक म्हणतो ना की एका व्यक्तीतला चाइल्डिशनेस आत असला पाहिजे, एक चाइल्ड असला पाहिजे. पण आय नो वेअर टू स्पीक, व्हॉट टू स्पीक. ऑल्सो वन थिंग दॅट आय चेरिश अबाउट इज आय एम अ बिट प्रोफेशनल. वेन म्हणजे मी जेव्हा कोणामध्ये मिंगल होते किंवा कोणी फ्रेंड सर्कल, माझा एक आपला ग्रुप असला की मी तिकडे खूप मजेशीर असते. पण वेन इट कम्स टू माय प्रोफेशनल वर्क आय एम व्हेरी प्रोफेशनल. वेळेत जाणं, वेळेत पोचणं, किंवा युजली आय प्रिफर टू हॅव माय ओन टिफिन, किंवा कोणाशी किती अदबनी, किती रिस्पेक्टनी, मोठे असतील तर त्यांचा मान ठेवणं वगैरे, हे मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी मला तसं शिकवलं आहे. आणि आपल्याला लहानपणी शिकवलंच जातं की मोठ्यांना उलटून नाही बोलायचं. तर मी जास्त शिकण्यावर भर देते. मला असं वाटतं की मी कितीही शिकले तरी ते कमी आहे. सो मी कुठल्याही स्तरावर पोचले तरी मला असं वाटतं की अच्छा हे आहे का, मग मला अजून सांगा ना, मग अजून काय असतं. सो कधी कधी लोक येऊन, आर्टिस्ट येऊन म्हणतात रिचा बसकर किती शिकशील आता तू काय ते सांग त्यांना. म्हटलं नाही, पण मला आवडतं असं शिकायला. सो आय थिंक दिस इज हाऊ रिचा अँड कियारा वुड बी डिफरंट. आता तू म्हणालीस की तुला शिकायला खूप आवडतं. मग तू आता सिरियल केली, मूवी केलं आणि त्यानंतर डायरेक्ट तू आम्हाला रंगभूमीवर दिसलीस. हीच तर रिचा. चॅलेंजेबल गोष्टी तू घेतेस. Yes. मग रंगभूमीकडे वळायचं एक मुख्य कारण? खूप आधीपासून मला सगळे म्हणायचे की रिचा तू सिरियल केली आहे, फिल्म केली आहे, मग तुला असं वाटत नाही का की तू नाटकाचं पण एक तुझा बेस क्रिएट केला पाहिजे. कारण सगळे आपले थिएटर आर्टिस्ट, त्यांचा जर तुम्ही थ्रो बघाल किंवा त्यांचं काम करण्याची शैली बघाल, ही खूप वेगळी आणि त्यांच्यात एक सिनियॉरिटी अशीच झळकते. तर मला ती सिनियॉरिटी यायला अजून खूप वर्ष आहेत, खूप काम करावं लागेल. पण म्हणलं ॲटलिस्ट त्याला टच तरी करू आपण, ते बघू तरी की ते काय आहे वर्ल्ड. आणि सिरियलचा एक करण्याचं म्हणजे पोर्ट्रे करायचं स्वतःचं एक खूप वेगळं असतं. त्याच्यात जरा ड्रमॅटिक पण असतं, पण तुम्हाला एवढं इतकं थ्रो नसतो. किंवा फिल्मचं झालं त्याच्यात तुम्हाला खूप असं मेथड ॲक्टिंगमध्ये जावं लागतं.
पण नाटकाचं कसं होतं ना की तुम्हाला प्रत्येक ऑडियन्सपर्यंत म्हणजे तू इतका शेवटी पण बसला असेल तरी तुम्हाला त्यांच्यापर्यंत तुमची भावना पोचवायची आहे, तुमचे एक्सप्रेशन्स पोचवायचे आहेत, तुमच्या मनात काय तुमच्या डायलॉग्समधून तो थ्रो पोचवायचा आहे. सो सगळ्या गोष्टी कलेक्टिव्हली काम करून तर मला वाटलं की त्याच्यात खूप शिकायला मिळेल. तर म्हणून मी ध्येय घेतलं की नाही मला तर ते शिकायचंच आणि मला काही करून झालं आहे, फिल्म झाली, सिरियल झाली आहे, आता मला एक नाटक तरी करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात इतकं छान नाटक पदरात पडलं, ऑल द बेस्ट, एवढं मोठं नाटक गाजलेलं, एवढे मोठे मोठे सिनियर कलाकार त्यातनं छान बाहेर पडलेत. सो आय थिंक माझ्यासाठी ते माझं भाग्यच होतं आणि खूप शिकायला मिळालं खरंच. म्हणजे ते थ्रो वगैरे माझा ॲक्च्युली एक पॉईंट आहे की माझा ना आवाज खूप बेसमधला आहे. म्हणजे मी कधी अशी किंचाळून बोलले वगैरे असं नाही, मी जरी चिडले ना मी अशीच बोलते, हे का केलं, हे का नाही, असंच असतं माझं. सो माझा कधी तो पिच्चच नव्हता थ्रोचा. सो मला इथे हे शिकायला मिळालं रंगभूमीवर की कसं तुम्हाला तुमचं व्हॉईस मॉड्युलेशन म्हणतो ना की व्हॉईसचा थ्रो, त्याच्यात थोडं मला आलेच. म्हणजे चॅलेंजेस हे होते की मला तिथपर्यंत पोचायचं होतं. सो माझा आवाज जायचा नाही, माझा आवाज खूप असा बारीक होता, तर त्याच्यावर काम पण करता करता माझा ना ॲक्च्युली वोकल कॉर्ड डॅमेज झाली एक साईडची. सो त्यामुळे माझा आता आवाज जरा हस्की झाला. सो मला जरा ब्रेक घ्यावा लागला नाटकातून. पण हे शिकायलाच मिळालं हीच माझ्यासाठी खूप मोठी आणि खूप भाग्याची गोष्ट होती. रिचाने देवीचा कोणता गुण घ्यावा असं तुम्हाला वाटतं? आहेत तसे गुण सगळेच आहेत रिचात. सध्या तरी सगळे आहेत, नवरूप दुर्गा पण आहे. म्हणजे आहे तसं मेन महिषासूरचा वध करायला पण देवी मला तर वाक्यरचना प्रॉपर करायला लागेल. महिषासूर जन्मतात तेव्हा देवी आपलं जे खरं रूप दाखवते तसं तिने त्या वेळेला त्या काळाने राहायला पाहिजे. दरवेळेसच सॉफ्ट बनून चालत नाहीत काही जगामध्ये. तर ते मला मुख्य वाटतं की आपलं रूप आपण समोरची परिस्थिती बघून बदलायला पाहिजे. आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जी आपल्याला सपोर्ट करते, पण एक असं असतं की करिअर आपलं कुठेतरी हाय लेवलला जातं आणि त्यानंतर मग ती व्यक्ती ते करिअर बघायला नसते, आपलं सक्सेस बघायला नसते. आणि तेव्हा कुठेतरी मनाला लागतं की ही व्यक्ती आता हवी होती. तुझ्या आयुष्यातली ही व्यक्ती कोण होती? तू त्यांच्याशी इमोशनल अटॅच होतीस? खरं तर मी अशीच एक व्यक्ती आहे जी मी पटकन कोणालाही अटॅच होते इमोशनली. मी खूप अशी पटकन इन्वॉल्व होते आणि सगळ्यांना आपलंसं. सो आपले रिलेटिव्स तर असतात, जशी माझी आजी आजोबा, माझे आबा म्हणजे माझ्या पप्पांचे वडील, हे सगळे. तर ह्यांना असं खूप असायचं की ही खूप मोठी होणार आहे आणि ही खूप नाव करणार आहे. त्यांना असं कुठेतरी आतून वाटायचं की ही ॲक्टर होणार. आणि तर मला आता असं होतं की त्यांनी जर हे पाहिलं असतं तर त्यांना खूप आवडलं असतं आणि त्यांना पण अभिमान वाटला असता आणि अजून मला पण मोटिवेशन मिळालं असतं की मला यांना अजून काहीतरी दाखवायचं आहे. अँड नॉट जस्ट देम बट माझे एक सर होते वेस्टर्नचे. सो त्यांनी मला फार सपोर्ट केलं आहे. म्हणजे त्यांनी मला लहानाचं मोठं पाहिलं आहे, डान्स शिकवलं आहे त्यांनी मला. आणि ड्यू टू कॅन्सर ही पास्ट ऑफ. पण मला असं आठवतं की ढोलकीच्या तालावरचं जेव्हा शूट होतं तर त्याच्या एका शूटमध्ये ना मला ना डोली होती ना, ती डोलीसारखं रथसारखं होतं, त्याच्यात बसवून आणलं होतं. आणि त्यांनी इतक्या म्हणजे खरं बघू तर ते इतके छान IT जॉब करणारे सर आणि इतके चांगल्या वेल टू डू. पण त्यांनी ना ते म्हणाले की तू माझी शिष्या आहेस पण तू माझ्या मुलीसारखी आहे, आज तुझी जी रथ आणि डोली आहे ती मी उचलणार. सो ते होते समोर ती डोली उचलायला आणि मी त्याच्यावरून बसून आले होते आणि त्याच्यात माझं शूट झालं होतं. सो मला अजूनही तो दिवस आठवतो आणि आय रिअली मिस हिम. आणि छान वाटतं, म्हणजे असं वाटतं की त्यांनी बघितलं असतं तर खरंच त्यांना आज जर असते तर त्यांची कौतुकाची थाप नक्कीच असते. बरं, नृत्य हा तर तुझ्या जीवाभावाचा विषय आहे, अगदी जवळचा. मग दांडी आणि गरबापैकी तू प्रेफर कशाला करशील जास्त? दोन्ही छान आहे, मजा येते दोन्हीमध्ये. पण हो, गरबा इज समथिंग दॅट इज व्हेरी क्लोज टू मी. त्याच्यात आपल्याला व्हेरिएशन्स दाखवायला मिळतात आणि एक फ्रीडम असतो, मुकाट असतो. तुम्ही नाचा भर. लाईक
दिवसभर तुमचा जो काय स्ट्रेस असतो किंवा एक वर्षभर तुम्ही जे काही स्ट्रेसमधून गेलेले असतात तर ते तुम्ही तिकडे तुमच्या डान्स थ्रू आणि तुमच्या मूवमेंट्स थ्रू तुमच्या एक्सप्रेशन्स थ्रू तुम्ही ते व्यक्त होऊ शकतात. सो मला असं वाटतं की गरबा इज समथिंग. आणि मला आई खूप वेगवेगळे स्टेप्स शिकवत असते तर ते साकारायला आणि तिच्यासमोर दाखवायला अजून मजा येते. कधी आईने दुर्गेचं रूप घेतलंय का? म्हणजे तू एखादी गोष्ट चुकीची केली आणि चला दुर्गा. आता आई म्हटल्यावर दुर्गा पण असलंच पाहिजे, नाहीतर मूल मोड कसं होणार ना. सो आज कदाचित तुम्ही ज्यामुळे मला इथे बघताय ते तिने कधीतरी दुर्गा घेतलंय त्यामुळेच आज मी इथे. बऱ्याच वेळा एखादा किस्सा की हिने एक्स्ट्रीम चूक केली आणि दांडी गुल. प्रॅक्टिससाठीच मेन जास्त तिने प्रॅक्टिस म्हणजे मेन काय बाकीचे जे स्टुडंट आहेत ते माझ्या डोळ्यासमोर नसतात की त्या घरी किती प्रॅक्टिस करतात ते कळत नाही. तर ही काय मला 24 तासच डोळ्यासमोर ना, तर मला ते कळायचं की किती प्रॅक्टिस करते. आणि मेन काय तिला शिकवलं की ती पटकन कॅच करायची. मग कॅच केलं म्हणजे आलं म्हणजे संपला विषय. असा तिचा तो पहिल्यापासून हे होता. तर ते नसतं ना सातत्य. आणि त्या मनाने कसं तिचं एज पण लहान होतं. म्हणजे मी लहानपणाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून सांगते ते. तर त्याच्यामुळे कसं प्रॅक्टिस करणं हा प्रकार नव्हता. तर मग आमची अक्षरशः मग चालायची दोघींची. आणि बिचारे माझे वडील त्याच्यामध्ये फसलेले असायचे. मुलीला बोलू शकत नाही, आईला बोलू शकत नाही. पण मजा होती तेव्हाची वेळ. पण मला जितपत आठवतंय खूप कमी वेळ होता असं जेव्हा आई ओरडली आहे मला. पण जास्त मला आठवतंय की माझी मम्मी आणि वडील दोघे असे जास्त बिलीव्ह करतात की ज्या गोष्टी आपण नीट समजून करून घेऊ शकतो तर त्याच्यासाठी मार किंवा ओरडण्याची गरज नाही. मार वगैरे नाही आम्ही कधीच केला, पण ओरडलोय. बरं, तू लहानाची मोठी ठाण्यात झालीस. आता ठाण्याचे उत्सव म्हणजे खूप आनंदात केले जातात, उत्साहाने केले जातात. ठाण्यात नवरात्र उत्सव पण खूप उत्साहाने केली जाते. तू कधी भेट दिली आहेस का त्या ठिकाणी, किंवा मग तू तिकडे दांडिया खेळायला गेली आहेस का? हो, आपल्या इकडे सगळेच म्हणजे खरं बघू तर ठाणेकर पब्लिक किंवा आपले जास्त मराठी ह्याचं जास्त इकडे बेस आहे. आणि आपल्या महाराष्ट्रीयन्सची एक खूप खासियत आहे की ते सगळ्यामध्ये रमतात आणि रंगतात. तर त्यांना सगळं साजरी करायला आवडतं. सो मजा येते. मोस्टली ऑलमोस्ट सगळ्या म्हणजे आपलं झालं नवरात्र झाली, गणपती झाले किंवा आत्ता दहीहंडी येऊन गेली. तर अशा इकडे आपण म्हणजे सेलिब्रिटी हां म्हणजे सगळीकडे मोस्टली मी युजली भेट द्यायला जातेच. तर नवरात्रीमध्ये आय गेस लास्ट टाईम टिपटॉपमध्ये गेले होते मी. आणि तिथे गरबा दांडियाचा पूर्ण उत्सव होता. सगळ्यांसोबत गप्पा मारायला मिळाले आणि मजा येते. एक असतं ना की आपण सेलिब्रिटी होण्याआधी नवरात्र वेगळी असते आणि सेलिब्रिटी झाल्यानंतर नवरात्रीचा वेगळाच उत्साह असतो. हो, काय सांगशील? मी तर खरं म्हणेन की डान्स करायला अशा वेळेला खूप कमी मिळतं कारण फोटो सेशन्सच जास्त चालू असतात. पण छान वाटतं कारण सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे असतात. आणि तेवढा मी खरी अशी व्यक्ती आहे जे मला पॅम्पर करून घ्यायला आवडतं. आणि नुसतं आईवडील नाही तर आता सगळेच करतात पॅम्पर, नुसते फ्रेंड्स नाहीत. तर छान वाटतं. आणि त्यांच्याकडे बघून ते त्यांचं कौतुक बघून मला अजून मोटिवेशन मिळतं. आणि असं वाटतं की आज एवढं केलं आहे ना, आता एवढंच नाही, त्यांना अजून प्राऊड करायचं, आपण अजून काहीतरी करूया. सो या इट इज अ स्टेप स्टोन. आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी घडत असतात. पण जेव्हा आपली निगेटिव्ह गोष्ट घडली की आपण कोलॅप्स होतो. मग हे कोलॅप्स झाल्यानंतर म्हणजे तू असं एखादा अनुभवलंयस का की कोलॅप्स झाल्यानंतर नाही रिचा आता संपली पण पुन्हा उभं राहायचंय, असा एखादा प्रसंग? डेफिनेटली प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येतात. आणि मी तर म्हणेन की डाऊन्स सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. फक्त आजकालच्या सोशल मीडियामध्ये आपल्याला फक्त सगळ्यांचे अप्सच दिसतात. आणि त्यामुळे काय होतं ना, आपण इतके त्या गोष्टीमध्ये भारावून जातो की अरे त्यांच्या आयुष्यात इतकं चांगलं चाललं आहे, माझ्या आयुष्यात असं का चाललं आहे. पण नाही, मला असं वाटतं की आपण हे पाहिलं पाहिजे की तिथे पोचण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली. ते फक्त त्यांचे अरे ते कुठे पोचलेत आज हे बघतो, पण नाही त्यांच्यासाठी त्याच्या मागची जर्नी काय होती ही बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की जोपर्यंत तुम्ही पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला उठणं काय हेच माहिती पडणार नाही. सो पडणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तुम्हाला ते जे एक फेल्युअर आहे ते पण सहन करता आलं पाहिजे किंवा घेता आलं पाहिजे.
तर तेव्हाच तुम्हाला ते विनिंगची व्हॅल्यू पण कळेल आणि आपल्याला अजून काय करायचं आहे तो ध्येय आपल्याला गाठता येईल. आपण कायम फोकस राहू, नाही तर काय होणार की अच्छा होतच आहे, चला चांगलं होतच आहे. सो आपण त्या ह्याच्यात म्हणजे त्या एक गची बाधा म्हणतो ना, ती पण येऊ शकते बऱ्यापैकी. सो मला असं वाटतं की पडणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या आयुष्यात तर झालंच आहे असं. देर वॉज अ पॅच वेन सिरियल झाल्यानंतर, फिल्म झाल्यानंतर, कोविडच्या जस्ट आधी फिल्म करताना ना माझ्या चेहऱ्यावर इतके पिंपल्स आले आणि ते नुसतं पिंपल्स नव्हते, तर इट वॉज लाईक बिग बम्प्स, की माझा चेहरा बघून सगळे असे बघायचे की काय झालं आहे तुला, म्हणजे व्हॉट्स रॉंग विथ यू, इतकी वाईट. तर मला बाहेर पडता येत नव्हतं असं खूप. तर मग शूट करणं वगैरे हे तर लांबचाच झालं. तर तो माझा 1 वर्षाचा पॅच होता वेअर आय वॉज लाईक मी फक्त घरी होते आणि काहीच करत नव्हते, फक्त स्वतःवर वर्क करत होते. तर वाईट वाटत होतं. मग त्याच्यानंतर कोविड आला, मग कोविडचा एक पॅच होता. तर असं वाटलं की इतके दिवस मी घरी आहे, मी काहीच केलं नाही, मी कामच केलं नाही. माझे डान्स क्लासेस चालू होते, पण एक होतं ना की माझं ॲक्टिंग हे प्रेम आहे, तर मला काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय आयुष्यात. पण तेव्हा मला खूप शिकायला मिळालं की हा फेज जर आला नसता तर मला ह्याचं महत्त्व कळलं नसतं आणि मला त्या फेजमध्ये खूप शिकायला मिळालं. सो रादर आय विल बी व्हेरी थँकफुल टू गॉड की मला हे सगळे अप्स अँड डाऊन्स बघायला मिळत आहेत, कारण त्यातनंच मी ग्रो होती आणि आय एम ट्राईंग टू बी अ बेटर पर्सन. सो या आता तू इंडस्ट्रीमध्ये उतरलीच आहेस, तर तुला इथून पुढे म्हणजे असं बकेट लिस्टमध्ये कोणतं असं नाव आहे की त्याच व्यक्तीसोबत मला आता काम करायचंय? खरं तर छोटी मूव बडी बात होईल, पण माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे की मला मिस्टर अमिताभ बच्चन सरांसोबत करायचं आहे काम, काहीतरी त्यांच्यासोबत करायचं आहे. बिकॉज ही इज सच अ ग्रेट मॅन अँड सच अ हंबल पर्सन. नुसतं त्यांच्यासोबत उभं जरी राहून आले, मी ॲक्च्युली त्यांच्यासमोर एक शो केला होता, एक ऑनररी परफॉर्मन्स होता, पण मला भेटता नाही आलं त्यांना. पण जरी मी त्यांच्यासमोर उभी राहिले किंवा एक म्हटलं ना पाय जरी लाईक नमस्कार जरी करू शकते, तर मला असं वाटतं की मी खूप काही त्यांच्याकडून शिकू शकेन. आणि सुबोध दादा आहेत, सुबोध भावे सर, त्यांच्यासोबत मी ढोलकीच्या तालावर केले, पण मला त्यांच्यासोबत एक फिल्म करायला नक्कीच आवडेल. सो या देर आर गुड नेम्स वेअर आय वुड लव्ह टू वर्क विथ देम. इंडस्ट्रीमधला क्रश? क्रश म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आय रिअली अडमायर देअर वर्क. इज अगेन मिस्टर सुबोध भावे अँड सुकन्याताई इज रिअली नाईस. आणि येस, गश्मीर आत्ता जे बिग बॉसमध्ये होते. सो आय रिअली लव्ह हिज पर्सनॅलिटी अँड एव्हरीथिंग. सो या आय वुड लव्ह टू वर्क विथ देम. असं म्हणतात की विजयादशमीच्या दिवशी जेव्हा रावण जाळला जातो तेव्हा नेगेटिव्ह गोष्टींचं आपण दहन करतो. तू तुझ्या आयुष्यातल्या अशा कोणत्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या दहन करायला पाहिजेत असं तुला वाटतं? खरं सांगू तर माझी आईच सांगेल माझ्यात काय निगेटिव्ह आहे, पण मला जेव्हा काही गोष्टी त्यांच्याकडून कळतात की हे बघ हे तुझं चुकतंय, ते मी त्यातल्या त्याच क्षणी तिकडेच मी त्याला फुल स्टॉप लावायचा प्रयत्न करते. आणि रादर एव्हरी इयर आय ट्राय टू इव्हॅल्युएट की मी काय चुकते, अजून माझ्यात काय इम्प्रूव्हमेंट झालेले नाही आहेत. पण आय थिंक मी असं कन्सिस्टन्सीवर, जे माझी आई म्हणाली की मी लवकर शिकते, माझा भाग आहे की मी ग्रास्प पटकन करते, पण मी तितक्याच लवकर विसरून पण जाते ती गोष्ट, किंवा ती कन्सिस्टंटली ठेवत नाही. बऱ्याच वेळा असं होतं माझ्याकडून. तर म्हणजे कन्सिस्टन्सी इज समथिंग. तर मला असं वाटतं की मी त्याच्यावर खूप वर्क करेन. तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही जळगाव भुसावळ साईडमधून आहोत, तिकडून आलो आणि हे सगळं साम्राज्य उभं केलं. काही लोक असं म्हणतात की इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवताना पैसा लागतो, ओळख लागते. तुमचं काय मत आहे याबद्दल? देवाची साथ लागते, आपली मेहनत लागते, हे माझं मत आहे. बरं, खरी गोष्ट आहे. तुझं काय म्हणणं आहे? आय ॲब्सोल्युटली अग्री. बिकॉज ॲक्च्युली तू जे म्हणाली, आमच्याही डोक्यात कायम असंच होतं. मला सगळे म्हणायचे की अरे तुम्ही हिला या फील्डमध्ये टाकतायत, पण त्याच्यासाठी एक गॉडफादर लागतो किंवा एक ओळख लागते, खूप पैसे तुम्हाला ओतायला लागतील याच्यासाठी, कारण तिला तिथे त्या स्टेजवर. पण टचवूड स्वामींमुळे असं काही झालं नाही. मला फक्त माझ्या आईवडिलांची खूप साथ होती, देव कायम पाठीशी होते आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं, तू तुझी मेहनत कर, बाकी जे व्हायचं आहे ते होत राहील, पण तू तुझी मेहनत कर, जी अजूनपर्यंत चालू आहे आणि जी मी कधीच सोडणार नाही. मुलं आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला सॉरी म्हणतात किंवा थँक्यू म्हणतात. एखादी गोष्ट चांगली केली की थँक्यू म्हणतात. आज जर तुमच्या मातृत्वाला संधी दिली की
आज माझ्या मुलीला मला एखाद्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं किंवा एखाद्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे, तर कोणती असेल? सॉरी ह्याच गोष्टीसाठी म्हणेन की जे मी स्ट्रिक्ट राहून तिच्याकडनं म्हणजे जे घडवून घेतलं तिला ते, तर त्याच्यासाठी जर काही काय म्हणतात ना तिच्या भावना दुखावल्या असतील तर त्याच्यासाठी फक्त सॉरी म्हणेन आणि थँक्यू हे सांगेन की हा खूप मोठा थँक्यू आहे की ती माझ्या पोटी जन्माला आली. आता तुम्ही सॉरी आणि थँक्यू म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी आहे. तू आईला कशासाठी सॉरी म्हणशील आणि कशासाठी थँक्यू म्हणशील? पहिली गोष्ट तर मी हे म्हणेन की तू सॉरी नको म्हणू, कारण तू ते केलं नसतं तर आज मी इथे नसले असते आणि तुमच्याशी बोलत नसले असते किंवा आईसोबत नसले असते. पण सॉरी याच गोष्टीसाठी म्हणेन की ऑफकोर्स माझ्याकडून पण लहानपणी काही ना काहीतरी किंवा अजूनही काही ना काहीतरी चुका होत असतील किंवा असं काही होत असेल जे तिचे एक्सपेक्टेशन्स असतील पण माझ्याकडून ते पूर्ण होत नसतील. सो त्या बाबतीत आय वुड बी डेफिनेटली सॉरी टू हर अँड आय विल रिअली स्ट्राईव्ह हार्ड की मी ती गोष्ट अरे नको रडू. नाही, बट आय विल स्ट्राईव्ह हार्ड टू वर्क ऑन दॅट की वॉट एव्हर आय एम लॅकिंग. आणि थँक्यू जितकं म्हणेन तितकं कमी आहे, कारण इतकी मोठी संधी किंवा आज मला लोक येऊन म्हणतात पण की रिचा तू जे करते खूप चांगलं करते किंवा तू खूप चांगली मुलगी किंवा जे काय आता, तर त्याचं सगळं 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 श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन. आता आम्हाला रिचा दिसली घाडगे अँड सूनमध्ये, परत ढोलकीच्या तालावरमध्ये, साऊथच्या एका डान्स शो मध्ये दिसली, ऑल द बेस्ट नाटकात दिसली. आता आम्हाला रिचा कशामध्ये बघायला मिळणार आहे? आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, लवकरच कळेल तुम्हाला. माझे आता काही ना काहीतरी प्रोजेक्ट्स चालूच आहेत. जस्ट भूमिकन्या ही सिरियल माझी झाली आहे, त्याच्यात पण माझं नाव रिचाच होतं बाय द वे. येस, तर आता ती सिरियल झाली आहे. नाव आय एम ऑन अ डिफरंट हंट अँड ऑन अ डिफरंट प्रोजेक्ट विच यू विल गेट टू नो सून. आणि आता माझा फिल्म पण रिलीज होतो आहे. सो या आय थिंक त्याला बाय द वे 3 अवॉर्ड्स मिळालेत, फेस्टिवल फिल्मचे अवॉर्ड्स. सो आय होप यू विल लाईक इट अँड यू विल एन्जॉय इट. आणि ज्या ज्या रूपात आणि ज्या ज्या कॅरेक्टर्समध्ये आता मी तुमच्यासमोर पुढे येईन ते सगळ्याला तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल आणि तसंच प्रेम कराल जसं आत्तापर्यंत तुम्ही करत आलात. आणि त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही बिकॉज एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि माझा इंटरव्ह्यू घेताय, सो दॅट इज ऑल्सो अ व्हेरी बिग अपॉर्च्युनिटी फॉर मी. थँक्यू रिचा, थँक्यू मॅम. तुम्ही आज आम्हाला तुमचा किमती वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांसाठी हा छोटासा इंटरव्ह्यू तुम्ही दिलात. थँक्यू सो मच. थँक्यू प्लेजर आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. पाहत राहा मराठी चित्रसृष्टी.